वर्ष होत आहेत, तर त्याच निमित्त शाळेपूर्वी एक अनोखा उपक्रम करण्यात आला. 125 माजी सैनिकांना या ठिकाणी रक्षाबंधनासाठी बोलवण्यात आलं आहे. त्याबद्दल काय सांगता? हा खूपच स्तुत्य उपक्रम आहे. न्यू इंग्लिश स्कूल सातारा ही खूप जुनी 125 वर्षापूर्वीची शाळा आहे आणि या शाळेचं नावलौकिक पण आहे. आणि आज सर्व आजी माजी सैनिकांच्या वतीने मी शाळेचे आणि शाळेच्या सर्व बोर्डाचे किंवा जे पण मुख्याध्यापिका आहेत, उपमुख्याध्यापक आहेत, त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानू इच्छितो की सैनिकांना आज तुम्ही बोलावून आमचाही गौरव केलेला आहे. आणि हा एक खूपच स्तुत्य उपक्रम आहे. याच्यामध्ये आमच्याही भावना तुम्ही समजून घेतल्या, तुमच्याही भावना आम्ही समजून घेतो. आम्ही ज्यावेळी सीमेवरती असतो, काही लोक रिटायर झालेले आहेत, त्यांनाही जुन्या आठवणींचा उजाळा मिळतो. काही लोक अजूनही सर्विंग आहेत, अजूनही आर्मीमध्ये आहेत. आम्हालाही असं वाटतं की आपल्या देशाचे आणि खास करून आपल्या मातीतले लोक आजही आमची आठवण काढतात, आजही आम्हाला बोलवतात. आणि या ज्या न्यू इंग्लिश स्कूलची जी परंपरा आहे, खूप काही परंपरा आहेत चांगल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या, ज्या खूपच नावालौकिकास आणण्यासाठी स्कूलला मदत केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे ही एक नवीन जो उपक्रम आहे, याच्यामुळे या संस्थेला तसेच या शाळेला नावलौकिक मिळण्यासाठी या उपक्रमाचा खूप फायदा होईल. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे हे जे आज आपले इकडे NCCचे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांनाही यातून प्रेरणा मिळेल. तेही पाहतील की जुन्या सैनिकांचा, जुन्या अधिकाऱ्यांचा, जुन्या सरदार लोकांचा आज मान सन्मान होत आहे. त्यांनाही आम्हाला, आमच्यासारख्या आजी माजी सैनिकांना, अधिकाऱ्यांना, सरदार साहेबांना राखी बांधताना त्यांनाही गौरवान्वित अनुभव येईल आणि आम्हालाही गौरवपूर्ण वाटेल. आणि त्यांना एक प्रेरणा मिळेल की जेव्हा आपण सीमेवरती लढत असतो किंवा सीमेवरती देशासाठी आपण आपलं गाव सोडून जात असतो, त्यावेळी आपलं गाव, आपल्या गावकरी, आपली शाळा, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, शिक्षक वर्ग जे आहेत ते आपली आठवण काढतात. आपण सेवेत असू किंवा सेवेतून मुक्त झालेला असू तरी सुद्धा आपल्याला या सर्वाचा मान दिला जाईल. आणि खास करून रक्षाबंधन असेल किंवा 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, त्यावेळी आपणास खूप काही गौरव करण्यासाठी म्हणून किंवा एक ह्या कार्यक्रमाचं औचित्य साधून आपल्याला बोलावण्यात येईल. आणि यातून प्रेरणा मिळून यातील सुद्धा बरेचसे विद्यार्थी हे प्रेरणा घेऊन पुढे सैनिक अधिकारी बनण्यासाठी समोर येतील, इनिशिएटिव्ह घेतील आणि खूप काही चांगलं देशासाठी योगदान देतील. आणि या स्तुत्य उपक्रमासाठी डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि खास करून न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापक, शिक्षक वर्ग आणि पदाधिकारी, जे पण सभासद मंडळ किंवा ज्यांनी सुद्धा हा निर्णय घेतला, मी आमच्या सर्वांच्या वतीने, मी लेफ्टनंट कर्नल अभय पिसाळ, आज आमचे जे पण सगळे सरदार साहेबांना, काही निवृत्त आहेत, काही सेवेत आहेत, त्यांच्या वतीने मी पदाधिकाऱ्यांचे, मुख्याध्यापिका साहेबांचे, उपमुख्याध्यापकांचे आणि सर्व शिक्षक वृंदाचे आणि खास करून सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार मानू इच्छितो. आणि या उपक्रमास भरपूर शुभेच्छा. आणि हा उपक्रम असाच सातत्याने चालू ठेवावा ही विनंती. 125 वर्ष जरी झाले असले तरी दरवर्षी वर्ष वाढत राहणार आहेत. आणि न्यू इंग्लिश स्कूलसाठी आमच्यातर्फे, सर्वांतर्फे खूप खूप शुभेच्छा की न्यू इंग्लिश स्कूल 125 वर्षाप्रमाणेच 1250 वर्ष पण साजरे करावेत, हीच परमेश्वर चरणी सदिच्छा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मुझे अपनी छाती से लगा लेना ऐ मेरी भारत माँ, मैं अपनी माँ की बाहों को तरसता छोड़ आया हूँ, मैं अपनी माँ की बाहों को तरसता छोड़ आया हूँ. आज आपण रक्षाबंधन साजरे करत आहोत. ज्यांनी आपली मुले, बाळे, संसार, कुटुंब या सर्वांचा त्याग करून आपल्या रक्षणासाठी त्यांचे बलिदान दिले, अशा जवानांना आज आपण राखी बांधत आहोत. जवानांसोबतच काही आजी माजी पोलीसही आपल्यामध्ये उपस्थित आहेत. जवान जसे सीमेवर आपले रक्षण करत असतात, तसेच पोलीस आपल्या परिसरामध्ये शांतता प्रस्थापित करण्यास आपली मदत करत असतात. तारुण्यातील सर्व मोहांचा त्याग करून ते त्यांचे कर्तव्य सदैव पार पाडत असतात. अशा जवानांना आज आम्हाला राखी बांधण्याची संधी दिली, याबद्दल मी शाळेचा मला आभार मानते. तसेच आज ज्यांनी आमचे रक्षण केले, म्हणजे जेव्हापासून आपण जन्मलोय तेव्हापासून आपण एक सुरक्षित देशात जगत आहोत. आपल्याला भीती नाहीये की कधी कोण येईल आणि आपल्याला मारून जाईल. आपल्या सैनिकांना खूप जास्त विश्वास आहे आणि त्यामुळे आपण रोज उठतोय, बिनधास्त जगतोय आणि भीती कुठलीच वाटत नाही की आपल्याला कोण मारेल, कारण का विश्वास आहे आपल्या तेवढ्या आपल्याला.
जवानांकडून. त्यामुळं त्यांना राखी बांधण्याची मला संधी भेटत आहे याचा मला अभिमान वाटतो. धन्यवाद. कौतुक करतो की कुणी नाही पण आपण तरी सैनिकांना अजून सैनिकांची आपणास जाणीव आहे, त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. आणि ही आजची पिढी जी आहे ही उद्याच्या आपल्या देशाची रीढची हड्डी आहे. मुलांनो, आपणही तुम्ही सुद्धा जाऊन श्री सैन्यामध्ये किंवा पोलिसांमध्ये कुठल्याही साईडला जाऊन श्री तुम्ही सुद्धा जसं आपल्या देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहे तुम्ही सुद्धा बनू शकता, परंतु तुमची इच्छाशक्ती प्रबळ असली पाहिजे. तर तुम्ही पाहिजे ती म्हणजे हासिल करू शकता. याच्यासाठी तुम्ही सर्वांनी खरतर मेहनत केली पाहिजे, खूप मेहनत केली पाहिजे. की जीवनामध्ये पिढ्या घडतात कशा, जुन्या पिढ्या बघा कशा घडलेत. ते सकाळी उठलं की आई वडिलांची मोठ्या माणसाचा आदर करतात ते, पण आजच्या पिढीने हे सगळं सोडून दिलेलं आहे. कुणी नमस्कार करून खुश नाही, आपलं खाली बघून एकीकडे बघून सरी पुढे चालतात. ते जीवनामध्ये तुम्हाला काहीतरी बनायचं असलं, घडायचं असलं तर तुम्ही हे मंत्र 2-4 कानात ठेवा. आपल्या दररोज ते गुंतलं पाहिजे तुमच्या कानामध्ये की मोठ्या माणसांचा आदर करा. तुम्ही चांगल्यांची संगत ठेवा, चांगल्यांची संगत ठेवली तरच तुम्ही भरू शकता. खोटं कधी बोलू नका तुम्ही. मग पालक सुद्धा असतील, पालकांनी आई वडिलांनी सुद्धा हे पाळलं पाहिजे. आपण आपल्या मुलांच्या पुढे खोटं नाही बोललं पाहिजे. जर तेच खोटं बोललं तर ते त्यांचं ते बीज त्या मुलांच्या मध्ये रुजणार आहे आणि ते काय शिकणार आहेत. म्हणून पालकांचं सुद्धा कर्तव्य बनतंय की आपण मुलांच्या पुढे किंवा मुलांनी आपण काय घडवतोय. मुलांचा पहिला गुरु आई वडील असतात, त्यांनी आपल्या मुलांना घडवायचं हे लक्षात ठेवलं पाहिजे सर्वांनी. तर मुलं उद्याची पिढी आणि हा भारताची जी आहे की नाही भवितव्य पुढे जाणार आहे पाहिजे. मी पुन्हा एक वेळ तुम्हाला सांगतो आणि माझं मी 2 शब्द इथंच थांबवतो. जय हिंद, जय भारत. कॅप्टन प्रकाश जाधव. सर्वप्रथम न्यू स्कूलच्या सर्व स्टॉफनी आजी माजी सैनिकांना रक्षाबंधनानिमित्त बोलवून त्यांचं जे मनोबल वाढवलं त्याबद्दल मी सर्व स्टॉफचा आभारी आहे. रक्षाबंधन हा देशातला फार उत्कृष्ट त्योहार आहे, ज्यामुळे बहिणीच्या भावाचे प्रेम वाढते आणि त्याला एक आधार वाटतो बहिणीचा की माझं रक्षण करेल. ज्याप्रमाणे सैनिक सरहद्दीवर रक्षण करतो आणि आपला देश सैनिकाच्या जीवावर निवांत असतो. देश स्वातंत्र्य होऊन बरेच दिवस झाले, खूप लढाई झाल्या, इंटरनली आतंकवादी संघर्ष करावा लागला. त्यासाठी कित्येक जवानांनी बलिदान केले, त्यानंतर कॅज्युअल्टी झाले. परंतु रिटायर होऊन देखील आपल्या सातारा हा सर्वात सैनिकांचा देश म्हणून मानला जातो. जास्तीत जास्त सैनिक साताऱ्यात आहेत आणि असे लोक ह्या ठिकाणी राहतात तर ते आल्यानंतर सुद्धा सगळ्या कामामध्ये सहभागी असतात, चांगलं उत्कृष्ट काम करतात आणि बाहेरची जनता त्यांचा मान सन्मान वाढवते. मान सन्मान वाढल्यामुळे त्यांचं मनोबल वाढतं आणि जी सर्व्हिसवर लोक आहेत सरहद्दीवर त्यांना पण त्याबद्दल खूप अभिमान वाटतो, देशप्रेम वाढतं. आणि विद्यार्थ्यांच्या समोर हा जो 15 ऑगस्ट 26 जानेवारी बरेचसे कार्यक्रम एकत्र साजरे केले जातात, त्यामुळं नव्या पिढीला देशसेवेची प्रेरणा वाढते आणि प्रत्येक मध्ये देशसेवेची प्रेम वाढल्यामुळं देशाचं संरक्षण कठीण बनतं. तर सरांनी भरपूर काय सांगितलं, तर असेच उपक्रम राबवत राहा. आणि जशी LBS कॉलेज बी आमच्या 19 मराठ्याला रक्षाबंधनसाठी दरवर्षी राख्या पाठवत राहतात. बरेच स्कूल, बरीच संस्था सरहद्दीवर लेकिन सैनिकांना राख्या पाठवतात. आपण पण असाच एक योजना राबवावी अशी मी तुम्हाला निवेदन करीन आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व इथं उपस्थित आजी माजी सैनिकांचं पहिल्यांदा इंग्लिश स्कूल शाला माऊलीतर्फे सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आलात, आम्हाला खूप आनंद झालेला आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणेची ही इंग्लिश स्कूल सातारा ही शाळा आहे. 125 वर्ष या शाळेनं पूर्ण केलेली आहेत. शालेय समिती अध्यक्ष माननीय अमित कुलकर्णी सर यांच्या संकल्पनेतून दरवर्षी आम्ही रक्षाबंधनच्या आधी जवानांना राख्या पाठवत असतो. पण यावर्षी त्यांच्या संकल्पनेतून आपल्याला 125 वर्ष शाळेला पूर्ण होत आहेत. या दृष्टिकोनातून
मुलांच्या मध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण व्हावी यासाठी आजी माजी सैनिकांना आपण बोलावलेलं आहे आणि त्यांना राख्या बांधणार आहोत। याच्यामधून नक्कीच देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा या आजी माजी सैनिकांच्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्यात निर्माण होईल अशी आशा व्यक्त करते आणि या सर्व कार्यक्रमासाठी शुभेच्छा देते। धन्यवाद।